आईची तब्येत बिघडली, 85 वर्षाची आई आहे आपली, कानानं ऐकू येत नाही तिला, डोळ्यानं झावळ झावळ दिसते, लांबचं दिसत नाही. पोरीला निरोप दिला, ताई हातातला घास टाकून दे आणि माईला भेटायला ये ग, तुझ्या आईची तब्येत बिघडली. लेकिन हातातला घास ताटात टाकला, खळकून हात धुतला आणि मालकाला सांगितलं काढा गाडी. गच्च सासर घरचे सगळे माणसं गाडीत बसवले. पोरगी आईची तब्येत सिरियस झाली म्हणून येते, गावात गाडी शिरली आणि कोपऱ्या कोपऱ्याला चुंगे चुंगे उभा राहिलेले पाहिल्या पोटामध्ये संशयाची पावली चुकचुकली. माझी आई गेली तर नसल, गावात चुंगे चुंगे उभे. गाडी दाराला उभा राहिली, पोरगी गाडीच्या खाली उतरली, पोडीनं हंबरडा फोडला आई म्हणून. आणि आईच्या भेटीला पोरगी धावून गेली. अंगणामध्ये गच्च लोक भोवताल बसलेले होते. बाज टाकलेली, बाजावर म्हातारी टाकली होती 85 वर्षाची. आणि पोरगी आलीये. आईला त्या मुलीला माहित होतं लांबचं दिसत नाही, हळू बोललो तर ऐकू येत नाही, लांबून बोललो तर. माझा प्रश्न आहे तुम्हाला, या भेटायला आलेल्या मुलीनं आता आईच्या पायथ्याला बसाव का हुशाला? म्हणजे उत्तर बदललं. ह्या हुशार आहेत माझ्या बहिणी. ऐका, तुमचं पहिलंच उत्तर बरोबर आहे. मोठ्याच्या पायथ्याला बसलं पाहिजे. माईनं लेकराच्या उशाला बसत जाव. ऐका, माईनं लेकराच्या उशाला बसत जाव आणि लेकानं मायबापाच्या पायथ्याला बसत जाव. शास्त्रयुक्त बैठक म्हणतात याला. पितामहाच्या भेटीला भगवान आले, भगवान बैठिये.